काय सांगाल 25 वर्षानंतर एकत्र येतात? आज आम्ही रेट्टे खुर्दचे सर्व विद्यार्थी मुलं मुली 25 वर्षानंतर आज भेटत आहे. जिल्हा परिषद शाळात मध्ये आम्ही 2001 मध्ये इयत्ता 7वी मध्ये होतो. त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या मार्गाने गेला. 8वी 9वी 10वीला कोण ताराबाई, कोण भारतीय विद्यापीठ, कोण बाहेर घेतले गेले. त्यानंतर कोणाचे भेट वगैरे झाली नाही. त्यानंतर आज 25 वर्षानंतर आम्ही सर्व भेटत आहे. भेटल्यामुळे सगळ्यांनी खूप आनंद झालेला आहे, खूप उत्साह झालेला आहे. काय सांगाल 25 वर्षानंतर तुम्ही एकत्र येत आहे का? आजच्या दिवसाचं तुमचं नियोजन? खरं तर 2001 नंतर ज्यावेळेस 7वी नंतर सगळेजण आपापल्या मार्गाने गेले, आज 25 वर्षानंतर एकत्र येत असताना खूप आनंद आहे सगळ्यांसाठी. या शाळेच्या प्रांगणामध्ये परत एकदा आम्ही ते शाळेतले खेळ खेळतोय, सर्व मित्रमैत्रिणींना भेटतोय आणि असंच आनंदी आयुष्य सगळ्यांच्या इथून पुढच्या आयुष्यात असावं या संदर्भात ही प्रार्थना आहे. आणि हे स्नेहसंमेलन परत एकदा ती एक ऊर्जा घेऊन आले सगळ्यांसाठी की आपण 25 वर्षानंतर, खरं तर 25 वर्ष कशी निघून गेली ही कुणालाही कळत नाहीयेत, पण तो आनंद आजही आमच्या मनामध्ये आहे. एक सांगतो, ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकला, आज तुम्ही एवढे मोठे झाला, विविध क्षेत्रात तुम्ही आपलं कर्तव्य बजावतात, मात्र सध्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे, मुलं इकडे यायला तयार नाहीये, बंद पडण्याच्या मार्गावर आहे. याच्यासाठी तुम्ही या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून काय प्रयत्न करणार? खरं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्यावेळेला आम्ही 2001ला ज्यावेळेला इथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलो, त्यावेळेला ज्या प्रायव्हेट स्कूल होत्या किंवा प्रायव्हेट शाळा होत्या त्या नव्हत्या. आज त्या कॉम्पिटिशनमध्ये प्रायव्हेट शाळा भरपूर प्रमाणात झाल्या, त्यामुळे लोकांचा ओढा फार कमी झालेला आहे. परंतु आम्ही सर्व विद्यार्थी म्हणून आम्ही प्रयत्न करू की या शाळेमध्ये पण त्या गोष्टी परत एकदा सुरू करण्यासाठी किंवा आमच्या परीने ज्या काही गोष्टी करता येतील त्या या शाळेसाठी देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू. आज दिवसभराचं काय नियोजन? आता इथे आम्ही थोडा जुने खेळ खेळल्यानंतर आम्ही इथून आम्ही सत्यजित विट्स येथे जाणार आहे. तिथे थोडा कार्यक्रम झाल्यानंतर भोजन आणि प्रत्येकाचं मनोगत वगैरे सगळे व्यक्त करतील आणि जुन्या आठवणींना नवीन उजाळा देण्याचं काम आम्ही तिथे करणार आहोत. काय सांगणार आहे तुम्ही? काय करताय सध्या? इकडे मध्ये उभं राहा. मी सध्या कमर्शियल मॅनेजर म्हणून कंपनीमध्ये कामाला आहे. सध्या आमच्या गेट टुगेदर निमित्त मी पुण्याहून इकडे आलेलो आहे आणि सर्व माझ्या जुन्या मित्रांना भेटून खूप आनंद झालेला आहे. आजचा पूर्ण दिवस मी माझ्या मित्रांसोबत घालवणार आहे आणि या आठवणी घेऊन पुढील प्रवास मी माझ्या आयुष्याचा चालवणार आहे. मला इथे येऊन खूप आनंद झालेला आहे आणि तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हे आयोजन केल्याबद्दल. काय सांगशील तू? आज एकत्र आलाय. 2001 ही आमची बॅच आहे, ही अतिशय उत्कृष्ट बॅच. आज आम्ही जवळजवळ 25 ते 26 वर्षानंतर भेटतोय. हा कार्यक्रम नियोजन करताना खूप कष्ट झालं, कारण की जवळजवळ 62 विद्यार्थ्यांचा पट आहे, अ आणि ब. याच्यामधले जवळजवळ 39 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये मुली मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि मुलंही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आज दिवसाचा जर दिनक्रम बघायचं म्हटलं तर आम्ही मराठी शाळेच्या पटांगणामध्ये जुने खेळ, आई माझं पत्र हरवलं, त्याच्यानंतर लंगडी किंवा आंधळी कोशिंबीर, असे जुने जे खेळ आहेत ते आम्ही या ठिकाणी खेळून शाळेच्या पटांगणामध्ये आम्ही व्हिडिओ वगैरे बनवून आम्हाला जुन्या आठवणींचं आम्ही ते जतन करून ठेवणार आहे. आणि सगळी मुलं आणि मुलं उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. तर खरं तर मी त्यांचं प्रथमतः अभिनंदन करतो किंवा आभार मानतो, कारण की एवढ्या व्यस्त जीवनातनं सुद्धा त्यांनी मराठी शाळेचा दिवस अनुभवासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. तू शाळेमध्ये हुशार विद्यार्थी होता, असं खोड्या वगैरे करायचं काय? शाळेचं नाव असे काय सांगते? नाही, मी काही खोड्या वगैरे करत नव्हतो. मी आणि हुशार पण एवढा काही जास्त नव्हतो. मागच्या बेंचवरती बसून सगळ्या लोकांना बघायचो कोण काय करतोय कोण काय करतोय. हा, कलाकार होतो, कलाकार आहे आणि चांगलं वाटतंय. आणि अजून पण त्याच खोड्या चालू आहेत, अजून पण त्याच खेळ वगैरे चालू आहेत. हे बघा 25 वर्षानंतर एकत्र येत आहेत. तुमच्या गुरुजींच्या आठवणी सांगा, तुम्हाला शिक्षण देणारे गुरुजींचं नमन करा आणि त्यांच्या आठवणी सांगा, कशा पद्धतीने तुम्ही शिक्षण घेतलंय आणि आज 25 वर्षांनी एकत्र येत आहेत. सध्याचं तुमचं जीवन वगैरे कसं आहे? शाळेत कशा पद्धतीने खेळलाय काय सांगा? शाळेत आम्ही खूप मस्त म्हणजे मजेत वगैरे खेळलो. आमचे शिक्षक शेळकेबाई, अवसरेबाई आणि मुल्ला गुरुजी, जाधवबाई,
अवसरेबाई देसाई गुरुजी असे हे शिक्षक होते. खूप चांगले शिक्षक होते आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप म्हणजे लाभलं. त्याच्यामुळे आम्ही पुढे गेलो. म्हणजे प्राथमिक झाली, माध्यमिक झाली आणि कॉलेज झालं. त्यातून आम्ही पुढे शिकून म्हणजे आमचा पाया जो होता तो मराठी शाळेतला तो मजबूत झाला या शिक्षकांमुळे. तुम्ही काय सांगाल आज दिवसभरात काय तुमचं नियोजन आहे? आज दिवसभर सकाळी आल्यापासून आम्ही खेळ वगैरे खेळलो. मराठी शाळेमध्ये खेळ खेळलो. इथं आल्यानंतर आम्हाला पहिल्या लहानपणीच्या आठवणी आठवल्या भरपूर. अवसरेबाई, शेळकेबाई यांनी खूप खूप मार्गदर्शन चांगलं केलं. पाया भक्कम घडवला होता आमचा. जीवाभावाच्या मैत्रिणींची नावं सांगा. जीवाभावाच्या माझ्या सगळ्याच मैत्रिणी होत्या. मुलं पण होती आमची म्हणजे मित्र वगैरे. आणि आम्ही एकदम व्यवस्थित म्हणजे त्यावेळेचा अनुभव आणि आताचा अनुभव जमीन आसमानचा फरक आहे. कारण आताची लाईफ लय वेगळे आणि इथं आल्यामुळं आम्हाला खूप छान वाटलंय. आता 25 वर्षांना तुम्हाला मैत्रिणी भेटतात का? तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असता का त्याच्या? कॉन्टॅक्ट आता 2 वर्ष झालं आता आहे. या इकडे मध्ये या. बोला तुम्हाला जे काय बोला. नाही, पहिला आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये नव्हतो. ऍक्च्युली गेट टुगेदर मुळे आम्ही नव्यानं भेटलो आणि जी शाळेत मराठी शाळेत जीव जगत होतो ते आज आम्हाला परत जगाय भेटलं. सगळ्या मित्र मैत्रिणी नव्यानं भेटलोय. खूप छान वाटते. जुनं दिवस ताजं झालं. मराठी शाळेनं खूप काय दिलं आम्हाला. सांगा, जुने दिवस चांगले होते का आजचे युग चांगलं आहे? काय आजच्या पेक्षा जो बालपण होतं ते खूप छान होतं. आताच कसं प्रत्येकाचं स्ट्रगल चालू आहे, कुणाला वेळ नाही काय नाही, पण बालपण खूप छान. जुना दिवस खूप कोणते छान. खेळ खेळत होता? लंगडी, लगोरी, परत कबड्डी, खो खो, झपकोळी खेळत होतो की. आंधळी कोशिंबीर. त्यात मजा. तुम्हाला दिसतात का कुठे खेळ? आता नाही दिसत. म्हणूनच आज आम्ही परत खेळलो. तिथे काय सांगशील? सध्या तू कुठे आहे आणि शिक्षण कुठेपर्यंत तुझं झालंय? सध्याची तुझी परिस्थिती सांग, कशा पद्धतीने तुझी वाटचाल वगैरे. हा, माझं शिक्षण D.Ed झालं. शिक्षिका झाले नाही मी, पण मुलांना शिकवते. आणि आता माझं लाईफस्टाईल आहे, चांगलं आहे. पण आता मी आजचा जो दिवस जगते तो खूप 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 छान आहे. कारण आज मराठी शाळेमध्ये आम्ही सगळेजण भेटलोय. माझ्या लहान मैत्रिणी आहेत सगळ्या. त्यांना भेटून पुन्हा बालपण माझं जागं झालंय. नाही, तुम्ही काय सांगाल? त्यांना द्या. इकडे या पुढे. तुम्हाला पण सगळ्यांना बोलायचं. सांगा. माझं पहिलं नाव विद्याराणी लोखंडे. आता मी विद्यार्थी आहे आणि मी एक ब्युटिशियन आहे. हाऊसवाईफ सोबत मी ब्युटिशियन सुद्धा आहे. आणि आता हे आमचे गेट टुगेदर जवळजवळ 25 वर्षानंतर होते. आम्हाला खूप छान वाटलं. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या मैत्रिणी एकत्र भेटलो आम्ही. आमचे कॉन्टॅक्ट एकमेकींकडे गेले. ओळखी झाल्या, पुन्हा ओळखी झाल्या. काही मुली तर ओळखू सुद्धा येत नाहीयेत आता. तुमचं आवडतं एखादं गाणं म्हणा. बापरे, नाही ग, बऱ्याच वर्ष. पाठीमागे आनंद या जीवनात. मी पण आहे पाठीमागे. चल. अरे बापरे, कधी आणि ना म्हणे मी खरंच तयारी काय केली. बोलले होते ना मी नको. दोन वाक्य म्हणतो. छान आहे का? कोणतं म्हणायचं? आनंद सगळ्या सोबत. आनंद 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 या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समदुगंध द्यावा. हे जाणिता जीवनाचा प्रारंभ ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. एकत्र आली आहे, काय बोलणार? घ्या
म्हणजे लहानपणीचं सांग सगळं. मराठी शाळेत आम्ही मस्त धमाल करीत होतो. लहानपण खूप छान आमचं गेलं आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मित्र आता पहिल्यांदाच गेट टुगेदर निमित्त एकत्र आलोय आणि आम्हाला मस्त वाटतंय आता खरं असं. हा हो द्या तिला द्या. तुम्ही सांगा. बोल, तुला जे बोलायचं तुम्ही बोला सांगा की. तुझी शाळेतली आठवण सांग. एखादी चुकी झाल्यानंतर तुला गुरुजी कसे मारायचे वगैरे. गुरुजी खूप आम्हाला मारायचे पण तेवढं प्रेम पण होतं. त्यांनी आम्हाला घडवलं. आणि एक मी शाळेतल्या मित्राची एक ही सांगेन की 7वीत असताना इर्षादनं माझा पेपर असा ओढला, ते पूर्ण फाटलाच आणि मी रडायला लागली. परत गेला, डिंक घेऊन आलाय आणि चिटकवला. खूप छान त्या आठवणी आहेत आणि सुंदर आज वाटतंय मला. बस. सांगा तुमची आठवण. मी इयत्ता 3रीत असताना मला अवसरीबाई शिकवाय होत्या. त्यावेळेला मला गणित येत नव्हतं. मग त्यावेळेला मी 2 वेण्या घातलेल्या. बाईंनी काय केलं तर शेवटी माझ्या 2 वेण्या धरलेल्या आणि मला फळ्यावर आपटलं, तुझ्या डोक्यात कसं गणित अजून आलंय. पण तेव्हापासून गणितात परफेक्ट आहे बाईंनी शिकवलेलं. तिला द्या. काय तुझी आठवण सांग शाळेतली, तुझा आवडता विषय सांग. माझा आवडता विषय इतिहास खूप होता. खूप मला आवडायचा इतिहास विषय. माझं दीपाली जाधव आधीचं नाव, आता दीपाली साळुंके. आता आम्हाला खरोखर मराठी शाळेत आम्ही आता मराठी शाळेत आहे असंच फिलिंग येते. कारण ह्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्यात आमच्या. मी अभ्यासाबरोबर खेळात पण सगळ्या भाग घेतले. अभ्यास खूप आवडायचा आणि त्याबरोबर सगळ्या स्पर्धात भाग घ्यायला पण खूप आवडायचा. आम्ही डान्स वगैरे खूप मज्जा मस्ती केलेली. आज पण तेच सगळं आम्ही करणार आहे. आणि एक मैत्रीण माझी जवळजवळ 18-19 वर्षांनी भेटली. आता सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये इतकं छान वाटते ना की हे दिवस आम्हाला परत आल्यासारखं वाटते. नाव भारती सुभाष नलवडे, हे माझं माहेरचं नाव. आणि आताचं नाव भारती गणेश कांबळे. मी कुंडलमध्ये राहते. लहानपणी आम्ही या शाळेमध्ये खूप एन्जॉय केला होता आणि आता तेच दिवस आज पुन्हा अनुभवायला मिळाले. मित्रासोबत मैत्रिणीसोबत. खूप वर्ष झाली लग्नाला, आता 10-12 वर्ष झाली आणि काही मुलींचा तर अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता. पण आता ह्या आजच्या दिवशी ज्या मुली भेटल्या नव्हत्या त्या सगळ्या मुली आज भेटल्यात. त्यामुळे मी म्हटलं आज काय होईल, काय पण होऊ दे, आज जायचंच. माझं असं ठरलं नव्हतं की यायचं, पण सगळ्या मुलींचा फोन आला की बाबांनो आज किती तर वर्षांनी मुली येणार आहेत सगळ्या. त्यामुळे मी सुद्धा म्हटलं नाही मी जाणारच म्हटलं आज. त्यामुळे आज मी इथं येऊ शकले. सगळ्या मुलींचं मी खूप खूप आभार मानते. आणि अवसरेबाई, शेळकेबाई, जाधव मॅडम आणि भोसले गुरुजी, देसाई गुरुजी, हे सगळे शिक्षक आम्हाला खूप छान होते, लाभले होते.